भगवान श्रीकृष्णाची कथा व कीर्तन प्रेमाने जर श्रवण जर केलं तर त्या मानवाचं अंतःकरण किती दूषित व वाईट जर असेल तर ह्या भगवान श्रीकृष्णाच्या कथा श्रवणाने त्याचं अंतःकरण प्रेमळ निर्माण व शुद्ध अंतःकरण निर्माण होतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाची कथा व कीर्तन श्रवण करावं. भगवान श्रीकृष्णाच्या चरणापासून ज्या गंगाची उत्पत्ती झालेली आहे त्या गंगेपासून असणारे जे सर्वजणांचं असणारं जे पाप नाहीसं झालेलं आहे व आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणापासून गंगा निघालेली आहे व ते गंगा जगाला पावन केलेली आहे. साधू जणांना सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या दोन असणारे तीर्थाचं स्नान करतात. म्हणलं भगवान श्रीकृष्णानं अवताराच्या शेवटी दोन तीर्थाची ख्याती प्रकट केलेली आहे. पहिला असणारं जे भगवान श्रीकृष्णाची कथा व कीर्तन श्रवण करणं पहिला स्नान आहे. दुसरं स्नान म्हणजे तीर्थामध्ये स्नान करणं आहे. म्हणून आपल्याला कलियुगामध्ये जर उद्धारून जायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाची कथा श्रवण करावं व आणि आपल्या जीवनाचा उद्धार होतो.